नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाची बातमी टीव्ही9च्या रिपोर्टनुसार काय आहे संबंधी माहिती पाहिजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आता 24, 25, 26, 27, 28 जून तुफान पाऊस कुठे कुठे होणार या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल आणि तुम्हाला सुद्धा पावसाची तुमच्या भागात प्रतीक्षा असेल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। शेतकरी बांधवांनो, आता आपण जर बघितलं तर पूर्ण अर्धा जून महिना कोरडा गेल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाची चाहुली लागलेली आहे आणि जर आपण बघितलं तर 21 जून पासून काही भागांमध्ये पावसास सुरुवात सुद्धा झालेला आहे, परंतु अद्याप बरेचसे भाग असे आहे की तिथे पाऊस अजून सुरू झालेला नाही। तर आता पंजाबराव डक आणि टीव्ही9च्या रिपोर्टनुसार 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस येत असल्याची माहिती येत आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत ही आनंदाची बातमी आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर फर्स्ट टाइम व्हिजिट केली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा प्रदेश यामधून मिस व्हायला नको। चला तर आता आपण व्हिडिओ बघूया। तर शेतकरी बांधवांनो, विदर्भातील जर आपण बघितलं तर भंडारा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती पाऊस वाढायला सुरुवात आता होईल अशी सुद्धा माहिती टीव्ही9च्या माध्यमातून मिळत आहे। त्याचबरोबर विदर्भात 27 जून पर्यंत चांगला पाऊस बरसणार असल्याची माहिती मिळत आहे। संपूर्ण विदर्भ हा 27 जून पर्यंत पावसाच्या आगमन हे होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। तेथे शेतकऱ्यांना पेरण्या होतील आणि आता जर मराठवाड्यामध्ये जायचं जर सांगितलं त्यांनी तर मराठवाड्यात परभणी असो किंवा लातूर, बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा पाऊस दाखल होण्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। उशिराना का होईना परंतु राज्यात पावसाचे आगमन झालेले आहे। जर आपण बघितलं तर मुंबईकडे, कोकण यासारख्या भागामध्ये पावसाने आता हजेरी लावलेली आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस पोहोचणार असून आता शेतकऱ्यांना लवकर पेरणी करता येण्याची परिस्थिती निर्माण होणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। दरम्यान हवामान अंदाज सांगणारे पंजाबराव डक यांनी काय सांगितलेले आहे आता आपण ते बघूया। त्यांनी सांगितलेले आहे की पावसाचा जोर वाढत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे। सोबत काही ठिकाणी राज्यात अतिवृष्टी सुद्धा होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यामध्ये जर आपण बघितलं तर आज म्हणजे जर आपण बघितलं तर आता 24 जून सगळीकडे पाऊस सुरू झालेला आहे। त्यांनी सांगितलं, मी सांगितलेलं 21 जून पासून राज्यात पाऊस येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली होती आणि 23 जून पर्यंत वाढत जाईल असे सुद्धा त्यांनी सांगितलेले होते। आज महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये पाऊस हा सुरू झालेला आहे। आता 24 जून 2026 2026 ते 25, 26, 27 आणि 30 जून या काळामध्ये राज्यात बऱ्याच भागामध्ये मान्सून हा पसरणार आहे। आता पेरणी योग्य पाऊस झाल्यास पेरणी करायला काही सुद्धा हरकत नाही असे त्यांनी म्हटलेले आहे, परंतु जमिनीची पुरेशी ओल गेली आहे का तरच आपण पेरणी करावी अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। जून महिन्यापेक्षा जुलैमध्ये तर जास्त पाऊस असणार असल्याची सुद्धा माहिती पंजाबराव डक यांनी दिलेली आहे। तसेच राज्यात अनेक ठिकाणी पाऊस वाढत जाईल। 5 जुलैपर्यंत सर्व राज्यात पाऊस हा पसरलेला असेल। सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा सुरू झालेल्या असेल। सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्यानंतर दुष्काळ वगैरे काहीही पडणार नसल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। 2 जुलै ते 20 जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टी होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। पुणे, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र अतिवृष्टी होईल अशी सुद्धा त्यांनी सांगितले आहे। या पावसामुळे धरणाचा पाणी जमा होण्यास सुद्धा सुरुवात होईल। मराठवाड्यातील जायकवाड असो, कोयना असो धरण पाणी जमा होईल असे सुद्धा भाकीत त्यांनी वर्तवलेले आहे। विदर्भात जर बघितलं त्यांनी तर भंडारा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढायला सुरुवात होणार असल्याची सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे। विदर्भात 27 जून पर्यंत चांगला पाऊस असणार आहे। मराठवाड्यात जर बघितलं तर पुढील 10 दिवसात म्हणजे कोणत्या परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर पाऊस दाखल होईल। 5 ते 7 किंवा 10 दिवसांमध्ये सर्व ठिकाणी पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर ह्या परिसरात 5 जुलैपर्यंत पाऊस पडेल अशी सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे। तर शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या भागांमध्ये पाऊस हा सुरू झाला का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।